तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एक व्लॉगमध्ये. माझे 3 मित्र जॉईन करणार आहे मला आकुर्डीवरनं. तर आपण आता जाऊया, निघूया. सकाळी थोडं लेट झालो आहे, सकाळी निघत आहे आपण. इकडं आता गाडी वगैरे पुसतो आणि निघतो. हेल्मेट वगैरे सगळं घेतलेलं आहे, हेल्मेट तिथं गाडीवर ठेवलेलं आहे ते. तर चला भेटूया आपण पुढे. तर अशा प्रकारे आता गाडी वगैरे पुसून झाली आहे, आता निघणार आहे. हे बघा, हे हेल्मेट पण घेतलं आहे मी सोबत. माझी आई मला बोलत असते ब्लॉग पाहते तेव्हा, तू हेल्मेट नाही नेत, म्हणून मी स्पेशली व्हिडिओ रेकॉर्ड करतो हेल्मेटसाठी. तर चला आता निघूया. अशा प्रकारे आपली टाकी पण फुल आहे पेट्रोलची. आता फक्त निघायचं आहे इथनं. ते आकुर्डीला भेटणार आहे सगळे मित्र. आपल्याला आकुर्डीला जायचं आता सगळ्यात पहिले. 6 वाजेचा टाईम आहे, पण आता टाईम नाही झाला आहे, 47 झाले. भाई आता मी इकडे येऊन थांबलाय, पण पोरं काही येता नाही अजून. हा, दिसतंय का नाही तुम्हाला? हा, आता दिसत आहे. मग आता जस्ट आलो मी, 5-10 मिनटं झाले. कॉल केलाय, आता येतो बोललोय 5 मिनिटात पाहू. ते वेळ लावता. तर एका ठिकाणी स्टॉप घेतला आहे मित्रांनो. आता काय थोडं 10-15 किलोमीटर बाकी आहे आपल्या मेन स्पॉटला जाण्यासाठी. काय करायचं रे? गाव येतं ना पुढे. हा रस्ता तरी अरे काय देख रे कितला गेलाय रे. काय रे ते पुढे जे कर लोक राहतात यांनी ना ऍक्शन घेतली आडे पाहिजे. आडे गाव नाव ते देखा राहतो फाल असं काही वालवण चांगलं सॅटेलाइट लावून ठेवा. लावला तुम्ही मी सॅटेलाइट तू लावून ठेवतो, याच्यात जाणार नाही मग तो मॅप. कालच मी पूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे होता. रे असं काढ व्हिडिओ, काढ समजते. चालू राहू थोडेफार लोक आलेले आहेत ना मग. वाटली उली का म्हणा. तर भाई आम्ही इथं आता काढलेली पावती राजमाची फोर्ट. आणि रोड बघा तुम्ही, कंडिशन. गाडीची पावती आहे का 25 रुपये. इकडं गाव आहे, इकडं पावती घेतली जाते आता आमच्याकडनं. मग आम्ही 4 जण आलेले. रोड वगैरे आहे मध्ये मध्ये व्यवस्थित, पण बाकीचा लई खराब आहे बाबा, पावसामुळे लई खराब झालाय. अरे त्या लोकांना तिकडं आहे ना 4 व्हीलर लावलेली, माहिती आहे का? पायी येत होते ते. 10 किलोमीटर पायी पायी पकडायचा डायरेक्ट का? पकडायचा त्याला टाक रूमला घेऊन जाऊ त्याला बांधून सर.
हा हा अरे बरोबर सांगत होता रे तो माणूस की रोड चांगला आहे म्हणे पुढे. अरे बरं आहे की त्या खडकांपेक्षा. मग लाल लाल संपू राहिलं. काय माहिती नाही होणार पण एवढं ना. अरे खालून जायचंय की वरून रे. तेच ना मग. अरे लई महाग आहे माहित आहे का. रे तर मित्रांनो आता आम्ही इथं पोचलेले आहे राजमाचीला. आणि इथं गाडी वगैरे पार्किंग केली. आता हा रस्ता आहे असा. इथनं आम्ही चालत जातोय. आणि काय नाश्ता वगैरे नव्हता करून आलेले म्हणून इथून चिप्स वगैरे बिस्किटचे पुडे ते घेतले. तिथं दुकान होते जिथं गाडी पार्किंग केली तिथं. आणि तिथं जेवणाची पण सोय आहे तसं म्हटलं तर. तिथं काय भाकरी 2 भाकरी आणि पिठलं 130 रुपये प्राईज. आता बघू आम्ही तिकडून फिरून आल्या की भूक कधी लागली तर जेवून घेऊ. हे काय विषय आहे इथं. एवढ्या खोल्या कसं काय बांधल्या रे इथं. काय रे आतमध्ये काही कळत नाही. एवढं फ्रेश एवढं स्वच्छ पाणी. निशांत भैया रुमांमध्ये पाणी डायरेक्ट. निशांत पाय ना इथं काय विषय. पाणी आतमध्ये एकदम मोकार क्लिअर पाणी ते. पाय बाय फिश पाय फिश. थांब आपण बिस्किट टाकू. माझ्याकडे बिस्किट आहे. ए बाई हा पुडा काढ नाही याच्यातला. एवढं स्वच्छ पाणी. पकड ना पुडा. पकड पुडा बिस्किट. हा रे निशांत बॅटरी आहे काय. येतील पाय ते आल्या तर येतील. पाय पाय पकडलं ते नाही. अरे ते काय पाय डोबत नाही बिस्किट ना. जाऊ दे त्यांची काळजी सुरू झाली आजची. तर भाई असे इथं 3 रूम आहे. तिघींमध्ये एकदम मोकार पाणी साठलेलं आहे. ते दिसत नसेल या कॅमेरामध्ये थोडी लो क्वालिटी आहे. हे बघा दुसरी रूम. आणि इकडं पण आहे. हे पार्टिशन आहे इथं मध्ये.
काय विषय काय माहिती याचा आम्हाला काही कळत नाही. इथं गणपती काढलेले आहे त्यांनी दाराशी. आणि इकडं अरे नाही रे, ते पावसाचं पाणी साठवण्यासाठी बनवलंय त्यांना, आता कळालं. कपडे धुवायचा नाही रे ते. बनायचं कसं आहे हा बरोबर. आता अरे ते त्याच्यासाठीच बनवलंय, पाणी साठवणं. पाणी करता येईल. येणार नाही, मी बोलून येणार नाही. गुड ऑब्झर्वेशन. जिरा चला चला. अरे पण एवढा दगड कस काय लावला यांनी खाली? दगड असा तू अख्खा दगड येतो. तर मित्रांनो, आता आम्ही इकडं किल्ल्याच्या खाली म्हणजे पायथ्याशी इथं मंदिर आहे अशा प्रकारे. इथं पाया पडायला जाते. तर आता मंदिरातनं निघाले, आता पुढच्या साईडला जाणार आहे. इकडं पण काही आहे ह्या गोष्टी. तर आता पोचलोय मी इथं पायथ्याशी म्हणजे गडाच्या. भरपूर ट्रॅकिंग करून यावं लागलं, आता अजून वर जायचं आहे. तर चला जाऊया. तिकडच्या साईडला पण आहे तसं पाहिलं तर गड, आणि आम्ही या साईडला इकडं पण आहे, म्हणजे दोघं बाजूने गड बांधलेला आहे. तर चला, मित्र कंपनी पुढे गेली आपली. मी व्हिडिओच्या नादात मागेच आहे अजून. इकडं काही दुकानं पण आहे, लिंबू सरबत वगैरे विकणारे. हे बघा,
कधी तुम्हाला लई तहान लागली तर घ्यायचं पिऊन. बघा हे चढू राहिले मित्र. तर आपल्याला पण हे चढावं लागणार आहे. अशीच ट्रॅकिंग आहे किल्ल्याला, अशीच ट्रॅकिंग राहते हो. आणि बाकी आहे जुन्या काळातलं भिंती वगैरे या गोष्टी पाहायला भेटतात आपल्याला. तर बघा किती उंचाला आलोय आम्ही लोक. लई खोल आहे बरं का खाली. हे बघा मित्र सांगतोय इकडनं एक नवीन लग्न झालेलं होतं, म्हणजे कपल होते, त्यांचा पाय सडकला आणि ते खाली पडले डायरेक्ट. काय झालं होतं रे निशांत? चला अजून लई वरती जायचंय आपल्याला. हो इकडं गाव आहे. अरे हे गाव सांगत होते वाटतं ते रे जेवणासाठी. आम्ही जर तिकीट काढलं ना ते सांगत होते की गाव आहे म्हणे, तिथं जेवण करून घ्यायचा. पण आम्हाला काही गाव लागलं नाही. दिसतंय आता हे दूरपर्यंत गाव. आणि हा जो मित्र आहे एक, तर हा म्हणतोय की बंद करून दे म्हणे. पण आता चालू केलं आहे तर आता थांबवावं नाही लागणार आपल्याला. एकदा चालू केलं म्हणजे केलं, मागे हटायचं नाही निशांत. चांगलं चालू. हा इकडं पण आहे एक दुकान मांडलेलं. इकडं पण तसंच आहे जिथं आम्ही खाली पाहिलं होतं पायथ्याशी, तसंच वाटतंय. 3 रूमा. इथं पण गणपती आहे, तिथं पण गणपती होता सेंटरमधला दाराला. इथं काही नाही, फक्त एवढं आहे की इथं मोठमोठे हॉल आहे, पाणी नाही साठलं आहे. बघा तिसरा रूम, मोठमोठे हॉल आहे बरं का दगडाचे. काका मस्त आराम करतोय. आम्ही इकडं कंपनीत जाऊन इकडं गड फिरायला आलोय. हा चला चला. तर हा तिसरा गड आहे माझा फिरण्यासाठी आलेलो आहे मी. त्याच्या पहिले मी रायगडला गेलो होतो. रायगडला लई पाऊस होता हो, लई मजा आली होती तिथे. तुम्ही पावसात नाही गेले होते ना निशांत? अख्खं धुकं होतं. बघा तिकडं पाणी साठवलंय कोणीतरी डोंगरावर. लई चढत जावं लागतं गडांवरती, अख्खे घाम होऊन जातं. तसं टी शर्ट आणलंय आपण, घालूया थोड्या वेळाने. हे टी शर्ट ओलवून जाईल थोड्या वेळाने.
पाणी पडत नाही. अरे ते सोड, कोणता गड होता तो? रायगड आणि राजगड. 50 रुपये वरती 50. 50 रुपये बोलले. पहिली बाई तेच डायरेक्ट दिखेत त्यासाठी म्हणजे त्या रूम मध्ये राहणार ना, तर डायरेक्ट पडदा होता, पडदावर डायरेक्ट बाजीराव त्या टँक म्हणजे बस बसेल ना, दरवा बसत राह. तू पिक्चर मधलं पाहून सांगतोय का निशांत? रिअल मध्ये पण असं नाही की सगळं फेक बोलवते. नाही ते पण स्क्रिप्ट. अरे ते पण स्क्रिप्ट आहे ना. माहिती का ते ते इथं राज्यामध्ये आहेत बरोबर. हा असं मग त्याचा ना लोक ते आपले ऐक करतील. हा अरे पण ते बी स्क्रिप्ट आहे ना. करतील ना तो सपोर्ट. अरे निशांत, ते लोक बी स्क्रिप्ट आहे ना, आजूबाजूंच्यांना विचारूनच करतात रे सेट. ते महाराज त्यांच्या 9 बायका काय होत्या त्याच्यामुळेच होत्या. इतर राज्याने सपोर्ट करा पाहिजे ना आपल्याला. हा काय कामाचं काय करे दोघं जिंकना त्या आपल्या. नाही पण कसं आहे, हे बघा इकडं शिवलिंग आहे. अरे बघ रायगड दिसत नाही आपलं नंदीनं तोंड पुढे. आता मोडी दाखवा. पण राजगड सारखा गड नाही भो. त्यांची काय उपराजधानी का काहीतरी होती ना ती तेव्हा. हा स्वराज्याची पहिली राजधानी. बघा तिकडच्या साईडला पण गड आणि इकडं आम्ही आलोय, इकडे पण गड. तर तिकडच्या साईडला शिववर्धन किल्ला आहे आणि आम्ही सगळे आलोय. हा राजमाची तिकडच्या साईडला. आता जायचं का नाही ते पाहू. आता आलोय तर जावं लागेल. लय उंचावरती आहे. आम्ही पार तिथनं आलोय खालून. काय नको 2च झाले. मॅगी खावा ना संध्याकाळ. मॅगी करा ना 2 जण म्हणतो. वारे वा मॅगी भेटली करा. पुस्तक काढ मामा.
काय करतो आपण तशी बघा पोरे काढून बांधून आपलं पोरी बिरी बोल काय करायचं खाली जाऊन वरती जाऊन खाली कशी मोठा म्हणून एकदम परत भाऊ ना पाणी वाहायचं आज अरे त्याच्यात काही असेल बरं का. चला रे चला. देवगिरी किल्ला कोण जायला एवढा दबान नाही का ते किल्ला नाही वैशिष्ट्य आहे त्या किल्ला ना एक पण दरवाजा समोर समोर नाही. दाखव रे फोटो जब झंडा है ते विचारतो छात्रा अरे बघ नाही रे तर मित्रांनो अशा प्रकारे कोणता गड होता अरे राजमाची पोर्ट आमचा फिरून झालेला आहे आणि श्रीवर्धनला जायची आता काही कॅपॅसिटी नाही. सकाळी 4 वाजता उठून आले, नाश्ता वगैरे काहीच झाला नाही आहे. त्याच्यामुळे आता सिद्ध डायरेक्ट रूमला जायचं. 70-80 किलोमीटर दूर आलेले. तिच्यामध्ये रस्ता बरोबर नाही, रस्ता बरोबर नाही आहे. तर आता चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तू काहीच म्हण नको बा, अवतार कसा झालाय. आडी